नमस्कार, मी जयेश घोळंदे आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्र न्यूज. आजची सर्वात आनंदाची बातमी येत आहे वाडा तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायतीतील भोईरपाड्यातून. गेल्या तब्बल 70 वर्षापासून भोईरपाड्यातील नागरिकांना अतिशय मंद वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत होता. खुपरी गाव हे अनेक पाड्यापाड्यांमध्ये पसरले असल्यामुळे संपूर्ण भागाला एकाच रोहित्रांमधून वीज पुरवठा केला जात होता. त्यामुळे भोईरपाड्यासह अनेक भागात योग्य प्रकारे लाईट पोहोचत नव्हती. याचा मोठा परिणाम येथील नागरिक, महिला वर्ग व शाळकरी विद्यार्थ्यांना होत होता. अनेक वर्ष कमी व्होल्टेजमुळे नागरिकांना अंधारात जीवन जगावे लागत होते. मात्र खुपरी ग्रामपंचायतचे सरपंच किशोर पवार आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश धानवा यांच्या अटक पाठमुळे भोईरपाड्याला महावितरणच्या माध्यमातून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊन आज सुरू देखील झाला आहे. या नव्या ट्रान्सफॉर्मरमुळे सुमारे 250-300 लोकवस्ती असलेल्या भोईरपाडा आता पूर्णपणे प्रकाशमय होणार आहे. हे नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू होताच ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. महिला वर्गाने आरती करून ट्रान्सफॉर्मरची पूजा केली आणि गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या 70 वर्षापासून आमच्या पाड्यात अतिशय मंद प्रकाशात वीज पुरवठा सुरू होता. लाईट असूनही नसल्यासारखी परिस्थिती होती, पण असं आज पूर्ण प्रकाशात लाईट आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते गणेश धनवा यांनी दिली. भोईरपाड्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून अनेक वर्षाचा अंधार अखेर दूर झाला आहे. अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी आमच्या संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.